Hello everyone and welcome back to my channel. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे. सो मी आत्ता बनवणार आहे मस्त चायनीज. स्टार्टिंगला असं ठरलं होतं की मी फक्त चिकन क्रिस्पी बनवणार आहे. तर मागून आवाज आला की मंचाव सूप पण बनव. तर हा आवाज माझ्या मम्मीचा होता. तर मम्मी म्हणाली की आज मंचाव सूप पण बनव चिकन क्रिस्पीसोबत. सो आत्ताच जाऊन सगळं सामान घेऊन आली आहे. तर मी असा विचार केला की आधी सूप बनवून घेते. त्यासाठी चिकनचं स्टॉक बनवायला ठेवते आणि सूप बनवायला जास्त वेळ नाही लागत. तर तोपर्यंत मम्मी आधी सूप पिऊन घेईल आणि मग मी क्रिस्पीची तयारी करून घेते. सो सगळ्यात आधी आता आपण मंचाव सूप बनवून घेऊयात. एवढी फार मी रेसिपी नाही दाखवणार कारण ही रेसिपी ऑलरेडी मी एक शेफ आहे यूट्यूबवर त्याचीच बघूनच करते. सो मी असं नाही म्हणणार की माझी रेसिपी फॉलो करा. सो बघूयात आता आपलं चायनीज कसं होतंय. सो जेवायला आता एवढंच बनवणार आहे क्रिस्पी आणि सूप. तरी अजून कोणाला भूक लागली तर दुपारची पावट्याची भाजी आणि चपाती आहे. सो नो प्रॉब्लेम. तर चला चालू करूयात. चिकनचं स्टॉक करण्यासाठी मी थोडेसेच पीस घेतले चिकनचे कारण सूपसाठी एवढं चिकन लागत नाही. तर याच्यामध्ये 4-5 चिकनचे पीस, 1 लसूणची पाकळी चिरून टाकली आहे, 2 लवंग आणि मिरी आणि 1 कांदा आणि थोडंसं मीठ टाकलंय. तर याला छान उकळी आणून द्यायची, मग आपला स्टॉक तयार होईल. तर जोपर्यंत आपला स्टॉक होतोय तोपर्यंत आपण चिकन क्रिस्पीचं चिकन मॅरिनेट करू. ॲक्च्युली मी चिकनवाल्याला सांगायची विसरले की चिकन असं स्ट्रिपमध्ये कट करून दे. तर ते मी आता घरीच जुगाड केलं आहे. आणि जसं मम्मीला कळलं मी व्हिडिओ बनवते मॅरिनेशनसाठी, मी साधा स्टीलचाच बाउल घेतला होता. तर ती म्हणाली थांब काचेचा बाउल देते. तर तिने मला आत्ता काचेचा बाउल काढून दिला. त्यामध्ये मी सगळं मटेरियल टाकून ठेवलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते आणि चिकन मॅरिनेट करून घेते. तर या बाउलमध्ये मी चिकन घेतलं आहे, ज्यामध्ये ब्लॅक पेपर, जिंजर गार्लिक पेस्ट, मीठ, व्हिनेगर आणि सोया सॉस टाकला आहे 1 स्पून. आणि मस्त हा काचेचा बाउल दिला आहे मम्मीनी. यामध्ये आता मॅरिनेट करून घेते मी चिकन आणि हे जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालतं. सो आता मॅरिनेट करून घेते. मॅरिनेशन डन. कडे तेल ठेवलं तापायला आणि इकडे सगळं कटिंग चॉपिंग करून ठेवलं. फटाफट त्यामध्ये आलं लसूण टाकायचं. खूप जास्त करपवायचं नाही, एकदम हाय फ्लेमवर बनवायचं. तर इकडे मी कटिंग चॉपिंग करून ठेवले, ती दाखवते. आलं लसूण, इकडे थोडीशी कोथिंबीरीचे देठ चिरून घेतल्यात, मिरची, कोथिंबीर मला आवडते म्हणून घेतली. आणि इकडे आहे कांद्याची पात आणि इकडे कोबी थोडासा चिरून ठेवलाय. फटाफट सगळं फोडणीला टाकून घेऊयात. हे चिकन असं बारीक श्रेड करून घेतलं मी म्हणजे ॲक्च्युली हे मम्मीने केलं. ते आता सूपमध्ये टाकताय आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची. यामध्ये टाकते थोडंसं मीठ कारण स्टॉकमध्ये पण मीठ टाकलं होतं. त्यानंतर थोडीशी कांद्याची पात, थोडीशी कोथिंबीर आणि याला आता मस्त बॉईल करून घ्यायचं आहे. दिसायला तर छान दिसतंय. अजून बऱ्याच गोष्टी टाकायच्या याच्यामध्ये बाकी आहेत. सूप छान उकळलं. आता याच्यामध्ये मी जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली होती, वाटी मी तीच वापरली ज्यात मी सगळे सॉस काढले होते म्हणून ती अशी दिसते, बाकी काही नाही. याच्यामुळे सूप आपलं छान घट्ट होईल आता. आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर याच्यामध्ये 1 अंड फोडून टाकायचं आहे. याच्यामध्ये टाकते आता 1 अंड फेटलेलं. खूप जास्त नाही फेटायचं, थोडंसंच फेटायचं आणि लगेच हलवून घेते, नाहीतर अंड लगेच शिजायला सुरुवात होते. दिसायला तर खूप छान दिसतंय आणि खूप जास्त भूक पण लागली आता.
आता अजून एक 10 ते 15 मिनटं याला उकळी काढून घेते आणि उरलेली कोथिंबीर टाकते. कोथिंबीर मला आवडते. थोडीशी अजून कांद्याची पात आणि आता परत एक मोठी उकळी काढून घेते. मग आपलं सूप रेडी आहे. आणि इकडे कढई ठेवली आहे चॉप्से तळायला, जे की मी नाही तळणार, जे मम्मी तळणार आहे. इकडे नूडल्स बॉईल करून ठेवलेत, जे फक्त याच्यामध्ये फ्राय करायचे. सूप एवढं मस्त झालंय की मम्मी म्हणते की तू चिकन मंचाव सूपचा फक्त स्टॉल टाकू शकते. काहीतरी बोल की. हो, टाकू शकतेस. बाहेर असं कुठेच चिकन सूप इतकं टेस्टी नाही मिळत जेवढं झालंय ते. आणि खरंच खूप छान झालंय, दिसतंय पण छान. खूप भूक पण लागले. आता आधी सूप पिऊन घेते आणि मग चिकन क्रिस्पी बनवते. तोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट पण होतंय आणि आता जास्त वेळ पण नाही लागणार चिकन क्रिस्पी बनवायला. आणि इकडे आमचा दादू आलेला आहे, हा बघा, जो थोडा आजारी पडलाय त्यामुळे थोडा शांत आहे. इकडे चॉप्सी बनवते मम्मी, त्यासाठी लोखंडाची कढई वापरली कारण दुसरी कढई अवेलेबल नाही आता. त्यामुळे तुमच्याकडे असेल चांगली कढई तर तुम्ही ती नक्की वापरा. सूप तर मस्त झालंय. मी पिलं नाही अजून, म्हटलं चिकन क्रिस्पी बनवावं आणि एक साथ जेवायला बसावं. तर मम्मी म्हटली खूप छान झालंय. तर आता चिकन क्रिस्पीचं जे बॅटर आहे, ज्यामध्ये आपल्याला चिकन डीप करून फ्राय करायचं आहे, त्यासाठी बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. त्या मी केल्यात एका बाउलमध्ये रेडी, ते दाखवते तुम्हाला. आणि फटाफट चिकन फ्राय करून घेते. या बाउलमध्ये घेतलंय कॉर्नफ्लॉर, मैदा, ब्लॅक पेपर, मीठ, बेकिंग पावडर टाकायचे, त्यामुळे छान क्रिस्पी होतात. आणि अंड्याचा जो फक्त व्हाईट पार्ट असतो तो यामध्ये घातलाय. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे मी आता चिकन चिली बनवायला घेतलंय, ज्यामध्ये टाकलं लसूण आणि आलं. एकदम हाय फ्लेमवर फ्राय करते. आता टाकलं थोडंसं कॅप्सिकम आणि कांदा. सगळे सॉस पण टाकून घेतले, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, डार्क सोया सॉस, व्हिनेगर आणि थोडासा केचप. हे घालून थोडं आता मिक्स करून घेतलं. सॉसमध्ये मी कॉर्नफ्लॉर घालून मस्त थिक करून घेतलंय. आणि इकडे चिकन डबल फ्राय करायला ठेवलंय. आता फक्त चिकन डबल फ्राय झालं म्हणजे एकदम कुरकुरीत झालं की सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचं. हे डबल फ्राय केलेलं चिकन मी सॉसमध्ये घातलंय. आणि आता एकदम फटाफट काम करायला लागेल, कारण चिकन आपलं जे एकदम कुरकुरीत झालंय ते या सॉसमुळे लगेच सॉगी होऊ शकतं. त्यामुळे हे मस्त हलवून घेते. याच्यावर मस्त कांद्याची पात घालते आणि मीठ मी ऑलरेडी टाकलेलं. फायनली आपली चिकन क्रिस्पी झालेली आहे, मस्त दिसते. त्याच्यावर मी छान गार्निश केलंय स्प्रिंग अनियनने. माझ्या दोन्ही गोष्टी बनवून झाल्या आहेत. संध्याकाळी 8 वाजता चालू केलं होतं, आत्ता वाजले 10:30. खूप वेळ लागला, पण त्यात मी मध्ये कटिंग चॉपिंग पण करत होती. मी काही प्रिपरेशन नव्हती करून ठेवली. सो दोन्ही गोष्टी खूप मस्त झाल्या होत्या, खूप दिवसांनी केल्या होत्या. सो असेच तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला आवडले तर नक्की कमेंट करून सांगा. आता फटाफट किचन क्लीन करायचं आहे. मी विचार करते की असेच नवीन कुठले रेसिपीज बनवून ब्लॉग बनवता येतील. मम्मीला चिकन क्रिस्पी पण खूप आवडलं, ती आत्ता खाते बाहेर. मी आता ब्लॉग एंड करून मग जेवायला बसणार. आणि विचार करते की असेच व्हिडिओ बनवत जाईन. आउटडोअर कुकिंगचा पण विचार चालू आहे. सो बघूयात, प्लॅन करूयात. नेक्स्ट ब्लॉगमधले कुठली रेसिपी बनवू किंवा काय करू हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच छान व्हिडिओ मी घेऊन येत जाईन. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.